दशक 13वा, समास 8वा, कर्ता निरूपण. श्रीराम. श्रोता म्हणे वक्तयासी, कोण करता निश्चयसी, सकळ सृष्टी ब्रह्मांडासी, कोणे केले श्रीराम. तव बोलिले सभा नायक, जे बोलिके एकाहून एक, या बोलण्याचे कौतुक, श्रोती सादर ऐकावे श्रीराम. एक म्हणती करता देव, एक म्हणती कोण देव, आपुलाला अभिप्राव, बोलते झाले श्रीराम. उत्तम मध्यम कनिष्ठ, भावार्थे बोलती स्पष्ट, आपुलाली उपासना श्रेष्ठ, मानिती जनी श्रीराम. कोणी एक ऐसे म्हणती, करता देव मंगळमूर्ती, एक म्हणती सरस्वती, सर्व करी श्रीराम. एक म्हणती करता भैरव, एक म्हणती खंडेराव, एक म्हणती बिरे देव, एक म्हणती भगवती श्रीराम. एक म्हणती नरहरी, एक म्हणती बनशंकरी, एक म्हणती सर्व करी, नारायणू श्रीराम. एक म्हणती श्रीराम करता, एक म्हणती श्रीकृष्ण करता, एक म्हणती भगवंत करता, केशवराज श्रीराम. एक म्हणती पांडुरंग, एक म्हणती श्रीरंग, एक म्हणती झोटिंग, सर्व करी श्रीराम. एक म्हणती मुंजा करता, एक म्हणती सूर्य करता, एक म्हणती अग्न करता, सकळ काही श्रीराम. एक म्हणती लक्ष्मी करी, एक म्हणती मारुती करी, एक म्हणती धरत्री करी, सर्व काही श्रीराम. एक म्हणती तुकाई, एक म्हणती येमाई, एक म्हणती सटवाई, सर्व करी श्रीराम. एक म्हणती भार्गव करता, एक म्हणती वामन करता, एक म्हणती परमात्मा करता, एकची आहे श्रीराम. एक म्हणती वीरणा करता, एक म्हणती बसवणा करता, एक म्हणती रेवण्णा करता, सर्व काही श्रीराम. कोणी म्हणती रवळ्या करता, कोणी म्हणती स्वामी कार्तिक करता, एक म्हणती व्यंकटेश करता, सर्व काही श्रीराम. एक म्हणती गुरु करता, एक म्हणती दत्त करता, एक म्हणती मुख्य करता, वोंढ्या जगन्नाथ श्रीराम. एक म्हणती ब्रह्मा करता, एक म्हणती विष्णू करता, एक म्हणती महेश करता, निश्चयसी श्रीराम. एक म्हणती प्रजन्य करता, एक म्हणती वायो करता, एक म्हणती करुण अकर्ता, निर्गुण देव श्रीराम. एक म्हणती माया करी, एक म्हणती जीव करी, एक म्हणती सर्व करी, प्रारब्ध योग श्रीराम. एक म्हणती प्रयत्न करी, एक म्हणती स्वभाव करी, एक म्हणती कोण करी, कोण जाणे श्रीराम. ऐसा कर्त्याचा विचार, पुसता भरला बाजार, आता कोणाचे उत्तर, खरे मानावे श्रीराम. जे हि जो देव मानिला, करता म्हणती तयाला, ऐसा लोकांचा गलबला, वोसरेना श्रीराम. आपुलाल्या साभिमाने, निश्चयेची केला मने, याचा विचार पहाणे, घडेची ना श्रीराम. बहु लोकांचा बहुविचार, अवघा राहो द्या बाजार, परंतु याचा विचार, ऐसा आहे श्रीराम. श्रोती व्हावे सावधान, निश्चय तोडावा अनुमान, प्रत्यय मानावा प्रमाण, जाणते पुरुषी श्रीराम. जे जे कर्तयाने केले, ते ते त्या उपरी झाले, कर्त्यापूर्वी आढळले, न पाहिजे की श्रीराम. केले ते पंचभूतिक, आणि पंचभूतिक ब्रह्मादिक, तरी भूतांशे पंचभूतिक, केले ते घडेना श्रीराम. पंचभूतास वेगळे करावे, मग कर्त्यास ओळखावे, पंचभूतिक ते स्वभावे, कर्त्यात आले श्रीराम. पंचभूतान वेगळे निर्गुण, तेथे नाही करते पण, निर्विकारास विकार कोण, लावू शके श्रीराम. निर्गुणास कर्तव्य न घडे, सगुण झाल्यात सापडे, आता कर्तव्या कोणेकडे, बरे पहा श्रीराम. लटिक्याचा करता कोण, हे पुसण्याची अप्रमाण, म्हणून हेची प्रमाण, जे स्वभावेची झाले श्रीराम. एक सगुण एक निर्गुण, कोठे लावू करते पण, या अर्थाचे विवरण, बरे पहा श्रीराम. सगुणे सगुण केले, तरी ते पूर्वीच आहे झाले, निर्गुणास कर्तव्य लाविले, न वचे किम कदा श्रीराम. येथे कर्ताची दिसेना, प्रत्यये आणावा अनुमाना, दृश्य सत्यत्वे असेना, म्हणून या श्रीराम. केले ते अवघेच लटिके, तरी करता हे बोलणेची फिके, वक्ता म्हणे रे विवेके, बरे पहा श्रीराम. बरे पाहता प्रत्यय आला, तरी का करावा गलबला, प्रचिता आलिया आपणाला, अंतर्यामी श्रीराम. आता असो हे बोलणे, विवेकी तोची हे जाणे, पूर्व पक्ष लागे उडवणे, येरवी अनुर्वाच श्रीराम. तव श्रोता करी प्रश्न, देही सुख दुःख भोगता कोण, पुढे हेची निरूपण,
बोलिले असे श्रीराम. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे कर्ता निरूपण नाम समास 8वा समाप्त. दशक 13वा समास 8वा कर्ता निरूपण. श्रीराम. श्रोत्याने वक्त्याला असा प्रश्न केला की या सर्व सृष्टीला, ब्रह्मांडाला कोणी केले? या सर्वांचा कर्ता कोण हे निश्चयपूर्वक सांगावे. हे ऐकून त्या सभेत बसलेले एकाहून एक हुशार लोक त्याच्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी पुढे सरसावले. त्यांच्या बोलण्याचे कौतुक श्रोत्यांनी सादर ऐकावे. एक म्हणाला की देव कर्ता आहे. त्यावर दुसरा कोणी विचारू लागला की कोणता देव? यावर प्रत्येकजण आपापला अभिप्राय व्यक्त करू लागले. त्यात उत्तम, मध्य आणि कनिष्ठ असे सर्व प्रकारचे लोक होते. ते आपापला भावार्थ स्पष्ट शब्दात सांगू लागले. या जगात ज्याची जी उपासना असेल तीच त्याला श्रेष्ठ वाटत असते. कोणी म्हणू लागले की मंगलमूर्ती गणेश हाच कर्ता देव आहे, तर दुसरा कोणी म्हणू लागला सरस्वतीच सर्व काही करते. कोणी भैरव, तर कोणी खंडेराव, तर कोणी बीरदेव, तर कोणी भगवती करता आहे असे म्हणू लागले. कोणी म्हणू लागले की नरहरी करता आहे, तर कोणी बनशंकरी सर्व करते असे म्हणू लागले, तर कोणी नारायण सर्व करतो असे म्हणाले. एक म्हणू लागले की श्रीराम करता आहे, कोणी श्रीकृष्ण करता, तर दुसरे कोणी भगवंत करता अथवा केशवराज करता असे म्हणू लागले. कोणी पांडुरंग, तर कोणी श्रीरंग, तर आणखी कोणी झोटिंग सर्व करतो असे म्हणू लागले. कोणी मुंजा, तर कोणी सूर्य, तर कोणी अग्नीला सर्वांचं करता म्हणू लागले. कुणी म्हणाले की लक्ष्मीने सर्व केले, तर कुणी म्हणाले मारुतीने सर्व केले, तर कोणी पृथ्वीने सर्व काही केले असे मत व्यक्त केले. कोणी तुकाईला, तर कोणी यमाईला, तर कोणी सटवाईला करता ठरवले. एक म्हणू लागला भार्गव करता, तर दुसरा म्हणू लागला वामन करता, तर आणखी कोणी परमात्मा करता असे म्हणू लागला. एक म्हणू लागला वीरण्णा करता, दुसरा म्हणू लागला बसवण्णा करता, तर आणखी कोणी रेवण्णाला करता ठरविले. कोणी रवळनाथाला करता ठरविले, तर कोणी कार्तिक स्वामीला करता मानले, तर कोणी व्यंकटेशाने सर्व काही केले असे प्रतिपादन केले. कोणी गुरूंना, तर कोणी दत्तांना, तर कोणी ओढ्या जगन्नाथाला करता ठरविले. एक म्हणू लागले की ब्रह्मा करता, दुसरे म्हणू लागले की विष्णू करता, तर आणखी कोणी म्हणू लागले की महेशच निश्चयपूर्वक करता आहे. कोणी पर्जन्याला, तर कोणी वायूला करता ठरवले. कोणी निर्गुण देवच करून अकर्ता आहे असे म्हणू लागले. कोणी माया सर्व करते म्हणू लागले, तर कोणी जीव सर्व करतो असे म्हणू लागले, तर कोणी प्रारब्ध योगच सर्व करतो असे म्हणू लागले. कुणी प्रयत्नाला, तर कुणी स्वभावाला करता ठरवले, तर कुणी म्हणू लागले की कोण करता आहे कोण जाणे. याप्रमाणे कर्त्यासंबंधी प्रश्न विचारला असता जणू बाजारच भरला. आता कुणाचे उत्तर खरे मानावे? ज्यांनी जो देव मानला त्यांनी त्याला कर्ता ठरविले. असा लोकांचा गलबला झाला. तो काही केल्या थांबेना. प्रत्येकाने आपापल्या दैवतांच्या अभिमानाने मनाने तोच करता म्हणून निश्चय केला. पण ह्यावर जास्त सखोल विचार कुणी करीच ना. याप्रमाणे अनेक लोकांनी अनेक विचार मांडले, पण हा अवघा बाजार आता राहू दे. परंतु यासंबंधी खरा विचार असा आहे. श्रोत्यांनी आता सावधान व्हावे आणि कर्ता कोण हे निश्चयपूर्वक जाणून अनुमानाचा त्याग करावा. जाणत्या पुरुषांनी अनुभव हाच प्रमाणभूत मानावा. कर्ता जे जे करतो ते त्याच्यानंतर उत्पन्न झालेले असते. ते कर्त्याच्या पूर्वी आढळून येता कामा नये. जे केलेले आहे ते सर्व पांचभौतिक आहे आणि ब्रह्मादिक देवही पांचभौतिकच आहेत. ते भूतांश आहेत. जेव्हा त्यांनी पांचभौतिक निर्माण केले असे होऊ शकत नाही. पंचमहाभूतांना वेगळे करून कर्त्याला ओळखले पाहिजे. पांचभौतिकापासून जे झालेले असते त्या कार्यात पंचमहाभूते स्वाभाविकपणेच असतात. पंचमहाभूतांपेक्षा निर्गुण वेगळे आहे, पण निर्गुणाच्या ठिकाणी कर्ते पण असू शकत नाही. निर्विकारास विकार कोण लावू शकेल? निर्गुणाच्या ठिकाणी कर्तृत्व नसते आणि सगुण तर झालेल्यात समाविष्ट होते. मग आता कर्तृत्व कोणाकडे जाते हे पाहावे. जे आभासात्मक आहे त्याचा कर्ता कोण हे विचारणेच अयोग्य आहे. म्हणून हेच प्रमाण मानावे लागते की ते आपोआप झाले. एक सगुण आणि एक निर्गुण यांपैकी कुणाहीकडे कर्तेपण लावता येत नाही. या अर्थाचे आता स्पष्टीकरण पहा. सगुणाने सगुण केले असे म्हणता येत नाही, कारण ते तर पूर्वीच झालेले आहे. आणि निर्गुणाच्या ठिकाणी कधीही कर्तृत्व मानता येत नाही. येथे कुणी कर्ताच दिसत नाही. म्हणून अनुभवाने अनुमान करून हे जाणून घ्यावे की दृश्य हे सत्यच नाही. जे केले असे म्हटले जात आहे ते सर्वच मिथ्या आहे. म्हणून त्याचा कर्ता या बोलण्याला अर्थच उरत नाही. वक्ता म्हणतो की जरा नीट विचार करून पहा.
नीट विचार करून पाहिल्यावर प्रत्यय येतो, मग उगीच गलबला कशाला करावा. आपल्याला अंतर्यामी प्रचिती येते. असो, आता हे बोलणे राहू दे. पूर्व पक्ष लटिका असतो, त्याचे खंडन करावेच लागते. अन्यथा हे सर्व अनिर्वचनीय आहे हे विवेकी जाणतो. यावर श्रोत्याने प्रश्न केला की देहामध्ये सुखदुःख भोगता नक्की कोण असतो. तेव्हा ह्याचे निरूपण पुढल्या समासात केले आहे असे समर्थ सांगतात. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे कर्ता निरूपण नाम समास 8वा समाप्त.